लोणार शहराला होत असणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। नागरिकांना दूषित आणि घाण पाणी पुरवठा केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालाय। यावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बुलढाण्यातील लोणार शहरातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला। यावेळी लोणार शहराला अशुद्ध पाणी पुरवल्यानं नागरिक चांगलेच संतापलेत। पाणी पुरवठ्याचे विभागीय आयुक्त यांनी पाण्याचे नमुने घेतले, तर या प्रकरणी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। लोणारची नगरपालिका कित्येक वर्षापासून महिन्यातून एकदा पाणी सोडते आणि ते पाणी सुद्धा दूषित, दुर्गंधीयुक्त, अगदी जनावर पिणारे असं पाणी पुरवठा करते। मी अनेक निवेदनं दिली, सीओंकडे अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, तरीही या सीओच्या वागणुकीमध्ये किंवा त्याच्या याच्यात बर्तावामध्ये फरक पडत नाही। हे पाणी येते पिवळं पडलेलं पाणी, दूषित पाणी हे लोकांना प्यायला देते। म्हणून आज विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम जेव्हा इथे बैठकीला आल्या तर त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली। त्यांनी डेप्युटी कलेक्टरला माझ्यासोबत पाठवून पाण्याचे नमुने घ्यायला लावले आणि ते आता लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आणि त्याचे रिपोर्ट आल्यानंतर या लोणार येथील सीओवर कडक कारवाई करण्याचे आदेश या लोणारच्या सीओनी संविधानाचा आर्टिकल 21चं उल्लंघन केलेलं आहे। आर्टिकल 21 नुसार मानव अधिकार आहे की शुद्ध निर्मळ पिण्यासाठी पाणी मिळावं आणि ते नगरपालिकेनं ग्रामपंचायतनं पुरवावं। पण या आर्टिकलचं उल्लंघन केल्यामुळं आणि लोकांच्या जीवाशी हे दूषित पाणी पाजून लोकांच्या जीवाशी खेळल्यामुळं त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। या मॅडम तुम्हीच पिऊन दाखवाय हे नळाचं पाणी। मॅडम प्या, मॅडम पाणी प्या ना तुम्ही फिल्टर करून पाठवताय ना, हे तुम्ही प्या, मग आम्ही पितो।